नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सावंत क्लासेस तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो। मी प्राध्यापक संदीप सावंत सर, जवळपास 8 ते 9 वर्ष झालं पुण्यामध्ये 5वी ते 10वी या वर्गाला विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलेलं आहे। तर आम्ही पुण्यामध्ये मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आणि इंग्रजी माध्यम या तिन्ही माध्यमांसाठी काम केलेलं आहे। तर आता आपण या आपल्या नळदुर्ग, अंधूर आणि जळकोट त्याचबरोबर आसपासचे जे काही ग्रामीण भाग आहेत तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला घरी बसून शिकता यावं यासाठी ऑनलाईन क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत। तर ते ऑनलाईन क्लासेस कशा पद्धतीने चालतील आणि हे ऑनलाईन क्लासेस काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। तर ऑनलाईन क्लासेससाठी तुम्हाला मोबाईल पाहिजे तुमच्या घरामध्ये। हे फक्त 8वी, 9वी, 10वी या 3 वर्गासाठी असणार आहे। त्या 3 वर्गाच्या वेगवेगळ्या बॅचेस केल्या जातील। मराठी मीडियमची वेगळी बॅच असेल, सेमी आणि इंग्लिश मीडियमची वेगळी बॅच असेल आणि तुम्हाला घरी बसून असे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाहता येणार आहेत। सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप केले जातील। त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार, सिलेबसनुसार त्यांना घरी बसून आम्ही व्हिडिओ देणार आहोत। त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा अभ्यास होणार आहे। कालांतराने तुम्हाला शिकवलेल्या अभ्यासावरती टेस्ट पण मिळतील, तर तुम्ही घरी बसून टेस्ट पण देऊ शकता। पुढे चालून समजा शाळा लवकर सुरू झाल्या तर आपल्याला कोचिंग सेंटर इथे सुरू करायचं आहे, त्या अनुषंगाने हे सर्व काम चालू आहे। सर्वप्रथम तुम्ही काही दिवस हे व्हिडिओ घरी बसून बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया द्या। तर आता आपण प्रत्यक्ष लेक्चरला सुरुवात करतोय। तर मी आपल्याला गणित विषय या ठिकाणी शिकवणार आहे। गणित म्हणले की मुलांच्या मनामध्ये एक भीती असते। सर्वप्रथम ती भीती आपल्याला काढून टाकायची आहे। भीती काढून त्या ठिकाणी त्या विषयाबद्दल गोडी आली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, ज्याला आपण इंटरेस्ट असं म्हणतो इंग्लिशमध्ये। एकदा का इंटरेस्ट आला त्या विषयामध्ये की मग आपण अभ्यासाला लागतो। अभ्यास केला की मार्क्स आपोआप पडायला लागतात। म्हणजे मार्क्स मिळवणे हा उद्देश नाहीये, तर उद्देश माझा हा आहे की विद्यार्थ्यांना गणित विषय हा आवडीचा विषय झाला पाहिजे, तेवढाच तो सोपा झाला पाहिजे। ठीक आहे। तर आता आपण डायरेक्ट गणिताकडे न जाता मी तुम्हाला गणित हा शब्द उच्चारला की तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र, काय आकृत्या, काय संख्या तुम्हाला दिसत असतील। जसं मी इथे फळ्यावरती काय लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता। गणित म्हणले की तुम्हाला काय दिसतं, आकृत्या दिसतात, काही चिन्ह दिसतात, जसे इथे दिलेले आहेत, काही नंबर दिसत असतील, काही मुलांना काही ना काय अक्षर दिसत असतील। तर हे असंच आहे गणित। गणितामध्ये एकूण 3 शाखा येतात। त्यामध्ये सगळ्यात पहिली शाखा आहे अंकगणित। यामध्ये अंकांविषयी अभ्यास केला जातो। जे काही अंक, संख्या असेल सगळ्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो। गणितीय क्रिया याच्यामध्ये येतात। त्यानंतर येतं अक्षरगणित। अक्षरगणितला आपण बीजगणित या नावाने पण ओळखतो। यामध्ये अंकाऐवजी अक्षर वापरले जातात आणि त्यावरती सगळ्या गणितीय क्रिया केल्या जातात। त्याला आम्ही म्हणतो बीजगणित, अक्षरगणित किंवा इंग्लिशमध्ये त्याला अल्जेब्रा असं म्हणतात। त्यानंतर तिसरा विषय येतो गणितामध्ये भूमिती, ज्यामध्ये आकृत्यांचा अभ्यास केला जातो। वेगवेगळ्या आकृत्या, त्यांचं मोजमाप असेल, क्षेत्रफळ, घनफळ, तुम्हाला माहिती आहे भूमिती काय असते ते आपण हे सगळे विषय 1ली ते 8वी एकत्रितपणे गणित या नावाखाली शिकत आलोय। 1ली ते 8वीचा अभ्यासक्रम असा आहे। तुम्हाला एकच पाठ्यपुस्तक येतं ज्याचं नाव आहे गणित। यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण टप्प्याटप्प्याने शिकत 8वी पर्यंत आलोय। आता जे मुलं 8वीतून 9वी मध्ये जाणार आहेत त्यांना गणितामध्ये 2 भाग असणार आहेत, ज्याला आपण बीजगणित आणि भूमिती म्हणतो। तर आपल्याला डायरेक्ट 8वी किंवा 9वीला सुरुवात करायची नाही। आता हा व्हिडिओ कुणासाठी बनवला हा पण तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल। तर हा व्हिडिओ एकत्रित 8वी आणि 9वी साठी बनवलेला आहे। काही 4 ते 5 लेक्चर असे असणार आहेत ज्याला आम्ही म्हणतो बेसिक नॉलेज। त्या विषयाचे पायाभूत ज्ञान जे म्हणतात ते तुम्हाला इथं मिळणार आहे। 8वी आणि 9वी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे असणार आहे, जे मराठी मीडियमचे आहेत। स्पेशली फक्त मराठी माध्यमाच्या जेवढ्या काही शाळा आहेत त्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे। ठीक आहे। तर आता गणित विषयाची आपण सुरुवात करूया बेसिक पासून। म्हणजे सुरुवात कुठून होते विषयाची? अंकांपासून सुरुवात होते बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9 अंक आणि संख्या। तर आता अंक आणि संख्या नेमकं काय ह्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघूया कशाला अंक म्हणतात आणि कशाला म्हणायचं संख्या। तर बघा आपण गणित विषयाची ओळख करून घेतोय। 2 ओळख आहे ही। तर सर्वप्रथम तुम्हाला अंक आणि संख्या यामध्ये काय सारखेपणा आहे किंवा काय
फरक आहे हे लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा भ्रम आहे की दोन्ही एकच आहे. तर बघा लक्षात घ्या बाळांनो, हे दोन्ही एक नाही, हे दोन्ही वेगळं आहे. त्या दोघांमध्ये एक छोटासा फरक आहे, तो लक्षात घ्या. अंक 9 आहे. आपण जर शून्याला मध्ये कन्सिडर केलं, शून्य पण मध्ये जोडला तर एकूण 10 अंक होतात शून्यापासून. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे एवढेच अंक आहेत. जर आपण मोजले तर तुमच्या लक्षात येईल शून्यापासून 9 पर्यंत एकूण 10 अंक आहेत. म्हणजे फक्त अंक 10च असतात, 10 पेक्षा जास्त नसतात. पण संख्या या अंकांचा वापर करून आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू शकतो. उदाहरणार्थ आपण इथे घेतला 100 आहे, 256 आहे किंवा 9337. लाखांमध्ये पण संख्या घेऊ शकतो आपण. असे कोणत्याही संख्या तयार करता येतात. तुम्ही 1 ला पण संख्या म्हणू शकता, 5 ही संख्या आहे, 0 पण एक संख्या आहे, या एक अंकी संख्या आहे. म्हणजे 0 ते 9 हे अंक आहेत. 0 ते 9 हे अंक आहेत आणि या अंकांपासून आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू शकतो. संख्या 1 अंकी असू शकते, 2 अंकी असू शकते, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 10 अंकी, 15 अंकी, किती पण अंकी संख्या आपण मोठ्यात मोठी तयार करू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता इथून पुढे तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की अंक किती आहेत, तर आपलं उत्तर फिक्स असलं पाहिजे, अंक फक्त 10च आहेत. तर कोणी विचारलं संख्या किती आहेत, तर संख्या अनंत आहे. जेवढ्या आकाशामध्ये तारे आहेत तेवढ्या संख्या आहेत, जेवढे तुमच्या डोक्यावर केस आहेत तेवढ्या संख्या आहेत. म्हणजे संख्या मोजता येत नाही, पण संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण आता शिकणारच आहोत. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल, एकदम सोपं आहे. 10 अंक आणि अनंत संख्या. आता जर कोण एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला की सर मग 1 2 3 4 हे अंक संख्या असू शकतात का? बरोबर आहे, याला तुम्ही संख्या पण म्हणू शकता, त्या एक अंकी संख्या आहे. तर आता सगळ्यात लहान एक अंकी संख्या कोणती? पण म्हणू शकतो 1 आहे. सगळ्यात मोठी एक अंकी संख्या 9 आहे. असंच 2 अंकीमध्ये पण सांगता येईल. सगळ्यात लहान 2 अंकी संख्या 10, मोठ्यात मोठी 2 अंकीमध्ये 99. याच पद्धतीने तुम्हाला इथं फक्त एक एक शून्य वाढवत जायचं आहे. 3 अंकीसाठी इकडे एक शून्य वाढेल, इकडे एक 9 वाढेल. 4 अंकीमध्ये आणखीन एक शून्य वाढेल, इकडे 9 वाढेल. या पद्धतीने तुम्ही लहानात लहान 2 अंकी, मोठ्यात मोठी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या काढू शकता. सिंपल ट्रिक आहे, ते शून्य वाढवायचे लहानसाठी आणि मोठ्यासाठी 9 वाढवायचे. लक्षात आलं आपण काय काय शिकलो? पहिल्यांदा आपण शिकलो अंक आणि संख्या यातला फरक, सारखेपणा, लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी संख्या. बघा आता जरा माझा स्पीड तुम्हाला जास्त वाटत असेल, कारण हे तुम्हाला सगळं झालंय. हा 1ली ते 5वीचा अभ्यास आहे, त्याची फक्त आपण काय करतोय, उजळणी करतोय माझ्या पद्धतीनं. कारण प्रत्येक शाळेमध्ये एवढं डिटेलमध्ये आणि डीपमध्ये तुम्हाला सांगतीलच असं नाही, पण तुम्हाला हे व्हिडिओ बघून लक्षात येणार आहे की तुम्हाला अजून छान छान गोष्टी, नवीन माहीत नसलेल्या गोष्टी शिकायला मिळणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. पुढचा टॉपिक आहे गणित विषयाचा थोडा इतिहास मला सांगायचा. आता अंक तुम्ही बघितले ना, ते अंकाची निर्मिती कशी झाली त्याची एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगणार. बघा, मी ज्यावेळेस लहान होतो, शाळेमध्ये होतो, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये असे प्रश्न यायचे. त्या प्रश्नाची उत्तर मला खूप उशिरा मिळाली, पण मी तुम्हाला आता शाळेत असतानाचे उत्तर देणार. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये गेलो, मी अभ्यास केला, शोधून काढला आणि मग मला त्या प्रश्नाची उत्तर मिळाली. पण आता तुम्हाला मी 8वी 9वीच्या वर्गामध्ये असतानाच उत्तर देणार आहे. हे असे प्रश्न आहेत, अंक कोणी तयार केले, कोणत्या एका व्यक्तीने तयार केले किंवा कुठल्या अशा एका व्यक्तीच्या गटाने, ग्रुपने तयार केले. अंक कसे तयार झाले, अंकांचा शोध नेमका कधी लागला आणि अंकांची गरज काय किंवा संख्याची गरज काय, असे प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये येऊन जातात, पण ते विचारण्याचं धाडस होत नाही किंवा ते आपल्या सिलेबस मधले प्रश्न नाहीये म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, परीक्षेला येणारेच प्रश्न त्याचाच विचार करतो. परीक्षेला येणार नाही म्हणजे ते प्रश्न आपण बघत नाही. आता हे परीक्षेला येणारे प्रश्न नाहीये, पण आपल्या सतत डोक्यामध्ये येणारे प्रश्न आहे. असे प्रश्न पडले पाहिजे, याच्यामुळे काय होतं, आपलं नॉलेज वाढतं, आपलं ज्ञानामध्ये भर पडते. तर ह्या 4ही प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला एका गोष्टीमधून देणार आहे. या प्रश्नांचं निश्चित असं उत्तर कुणाकडेच नाहीये. शोध कोणी लावला, कधी लावला, कसा लावला, हे परफेक्ट असं सांगता येत नाही, कारण याचा शोध खूप जुन्या काळामध्ये लागला. एवढ्या जुन्या काळामध्ये की याच्यासाठी तुम्हाला अश्मयुगीन काळामध्ये जावं लागेल. तर अश्मयुगीन काळातील इतिहास आपण
तिसरीमध्ये शिकलोय. दुसरी आणि तिसरीमध्ये हा इतिहास झालाय आपला. त्यावेळेस माणूस जंगलामध्ये राहायचा, शिकार करून खायचा, चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला. तुम्हाला तो इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे. मग दगडी हत्यारे आली, हळूहळू वाहन आली, मग माणूस जंगलातून वस्ती करून राहू लागला, नदीच्या किनाऱ्यावर गेला. इथपर्यंतची गोष्ट माहिती आहे. त्यानंतर काय झालं आता मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. अशी गोष्ट आहे की आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नाही. ही एक काल्पनिक गोष्ट आहे की असं झालं असेल आणि ही बऱ्याच लोकांना हे मान्य केलं की हे असंच झालंय. गणितामध्ये 1 2 3 4 जे अंक आहेत त्याचा शोध असा लागला असेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. तर सुरू करूया आपण. ज्यावेळेस माणूस जंगलातून गावामध्ये राहायला आला, वस्ती करून राहू लागला नदीच्या किनाऱ्यावरती, तेव्हा त्याला भाषा बोलता येत होती. भाषेची सुरुवात झाली होती. म्हणजे माणसाने भाषा कशी शिकली तर भाषा विषय नाही तरी पण एक सांगतो तुम्हाला. जसं घरामध्ये आपलं लहान बाळ असतं, त्याला भूक लागली, ते आईला कसं सांगतं, त्याला बोलता येत नाही, तर ते काहीतरी खाना गुन्हा करून आईला सांगत असतं. समजा त्याला तहान लागली, पाणी प्यायचंय, तर ते काय करतं, जो पाण्यासाठी भरून ठेवलेला माठ आहे त्याच्याकडे ते बोट दाखवतं किंवा तुमच्या हातामध्ये ग्लास आणून देतं. मग आपल्या लक्षात येते की त्याला पाणी प्यायचंय. तर त्याच्या भाषेने खाना खुणा करून आपल्याला सांगत असतं. तर माणसाने अशाच प्रकारे भाषा शिकलेली आहे. सुरुवातीला खुणा खाना काहीतरी करून मग अक्षरांचा शोध लागला. त्या अक्षरांपासून त्यांनी काही शब्द तयार केले. त्या शब्दांना ठरवलं की या शब्दाचा अर्थ असा असेल. सगळ्या गटाने ते मान्य केलं आणि नंतर ते शब्द भाषा म्हणून उदयास आले. मग मराठी भाषा तयार झाली, कन्नड भाषा तयार झाली, गुजराती भाषा असेल, हिंदी भाषा असेल, संस्कृत भाषा असेल. सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एरियामध्ये त्या भाषेचा उगम झाला. त्या एरियामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनी त्या पद्धतीची शब्द रचना करून त्यांची भाषा तयार केली. तसंच गणिताचं पण आहे. तर गणितामध्ये जे अंक तयार केले, आपण मराठीमध्ये म्हणतो 1 2 3 4, इंग्लिशमध्ये म्हणतात 1 2 3 4 5, रोमनमध्ये काहीतरी वेगळं म्हणतात, जापनीज लोक काहीतरी वेगळं म्हणतात, चायनीज लोक वेगळं म्हणतात. आपल्या इथे जवळच कर्नाटकला तुम्ही गेला तर त्यांचं 1 2 3 वेगळं आहे, तुम्ही ऐकलं असेल. तर हे त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी त्याला ती लोकल भाषेतली नावं दिलेली आहेत. तर याची सुरुवात कशी झाली असेल? सुरुवात अशी झाली असेल ज्यावेळेस माणूस जंगलामध्ये राहायचा तर त्याच्याकडे शिकार करणे हा एक पर्याय होता पोट भरण्यासाठी. त्याला धान्य पाहिजे, फळ पाहिजे, भाजी असेल किंवा मग तो शेळी पालन करायचा, जनावरांचा तो सांभाळ करायचा आणि ह्यांच्यावरती त्याचं सगळं चालायचं. म्हणजे त्या काळामध्ये बाकी जास्त काही साधन उपलब्ध नव्हती. फक्त पशुपालन, शेळीपालन, प्राण्यांवरती आणि वनस्पतीवरती तो जगायचा पूर्णपणे. मग त्याच्याकडे जे काही आहे त्याची संपत्ती जे निसर्गाकडून त्याला मिळाले तो जमा करून ठेवू लागला. कारण अडचणीच्या वेळेस त्याला पोट भरण्यासाठी जे अन्न लागतं तो अगोदरच जमा करून ठेवू लागला. त्याच्या गोष्टी लक्षात आल्या की काही ऋतू अशा आहेत त्यावेळेस आपल्याला खायला मिळत नाही. त्याने त्या गोष्टी जमा केल्या स्वतःकडे. पण त्याच्या ते लक्षात राहीना की आपण किती वस्तू आणल्या होत्या. कारण त्यावेळेस पण जवळजवळ लोक राहायची, काही लोक त्या वस्तू घेऊन जायची. त्याचे ते लक्षात राहत नव्हतं किंवा व्यवस्थित त्याला ते मांडता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं की आपल्याकडे किती फळ आहे. तर आपण उदाहरण घेऊया आंब्याचं. की समजा त्याच्याकडे 10 आंबे आहेत. एक मुलगा आहे, त्याचं छोटंसं घर आहे, झोपडी, त्याच्याकडे 10 आंबे आहेत. पण त्याला ते नेमकं मोजता येत नाही किंवा सांगता येत नाही किती आहेत, कारण त्यावेळेस अंकांचा शोध लागला नव्हता. तर त्याच्यावरती उपाय म्हणून त्या भागामध्ये जे काही लोक राहत होते त्या लोकांनी सगळे एका ठिकाणी जमा झाले. त्यांच्यामध्ये एक मीटिंग झाली की आपण आता काय करायचं, आपण काहीतरी याला मार्ग काढूया. सगळ्या लोकांनी ठरवलं की ज्या वेळेस आपण एक वस्तू घेतो, आंबा असेल किंवा गाय असेल, म्हैस असेल, काही असेल, एक वस्तू आपण घेऊया. ती जर एक वस्तू असेल, एक तर माहिती नव्हतं, तर त्यांनी झाडावरती त्यावेळेस अशा रेषांचा वापर केला ज्याला आपण ताळ्यांच्या खुणा म्हणतो. ज्यावेळेस एक वस्तू असेल त्यासाठी ते झाडावरती किंवा झाडाच्या पानावरती, भिंतीवरती कुठेतरी अशी रेषा ओढायला शिकले. आपल्याकडे किती वस्तू आहेत, समजा त्यांच्याकडे 2 आंबे असतील, 2 रेषा ओढायच्या. 3 असतील, 3 ओढायच्या. समजा त्याच्याकडे 10 आहेत तर 10 रेषा ओढायच्या. अशा पद्धतीने समजा त्यातले 4 आंबे संपले की 4 रेषा पुसून टाकायच्या. मग एवढे आंबे राहिले, किती राहिले आता? 10 होते, 10 मधून 4 गेले, आता 6 शिल्लक राहिले. अशा पद्धतीने हिशोब चालू झाला. पण अजून पण त्यांना त्याला नाव देता येत नव्हतं. तर अशा पद्धतीनं त्यांनी
या रेषांचा वापर करून सर्वप्रथम हिशोब ठेवला अंकांचा, तर या रेषांनाच पुन्हा वेगवेगळे वळण देऊन यापासून अंक तयार करण्यात आले. जसं एक बघा, मराठीमध्ये एक कसा आहे, असा आहे, इंग्लिशमध्ये एक असा आहे, रोमन मध्ये जर आपण बघितला तर हा एक असा आहे. म्हणजे जवळपास सगळ्या भाषेमध्ये तो उभी रेषेपासून तयार केलेला आहे. याला म्हणतो आपण संख्या चिन्ह. याला काय म्हणायचं? संख्येचं चिन्ह म्हणतो. इंग्लिशमध्ये याला सिम्बॉल म्हणतात. आणि ह्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे. मग सर्वांनी मते सगळ्यांचा विचार करून एक त्याला नाव देण्यात आलं. ठरवलं गेलं की याला आपण म्हणायचं एक. एक दाखवायचं आहे तर आपण बोटाने असं दाखवू शकतो एक. आता याच्यानंतर 2 येतो. 2 साठी 2 रेषा ओढायच्या, 3 साठी 3, 10 वस्तू असतील 10 रेषा ओढायच्या. समजा 100 आहेत. आता एकदम 100 आंबे घरामध्ये आणले, मग 100 रेषा ओढायच्या का? मग पुन्हा गोंधळ होऊ लागला, तेवढ्या रेषा ओढायच्या कसं, मोजायचं कसं. मग त्याच्यावर उपाय म्हणून लोकांनी असं ठरवलं की ज्यावेळेस आपल्याकडे 2 वस्तूंचा संच असेल तर 2 रेषा ओढण्याच्या ऐवजी त्याला पण एक चिन्ह त्यांनी शोधून काढलं. एक पासूनच असा रेष वळवून याच्यापासून 2 तयार केला. इंग्लिशमध्ये 2 असा आहे, रोमन मध्ये असा आहे 2 रेषा. त्यानंतर मग 3चा पण जन्म असाच झाला. वेगवेगळे चिन्ह त्यांनी ठरवले आणि मग हे अंक तयार केले. 4 आला, नंतर 5 आला, 6, 7, 8, 9. 9 पर्यंत येऊन थांबले. 9च्या पुढचे अंक त्यांना मिळाले नाही. आता 9च्या नंतर काय? संख्या चिन्ह शोधून काढले, त्याला नावं देण्यात आली वेगवेगळ्या भाषेमध्ये. पण आता 9च्या पुढे जाता येत नव्हतं. मग काही वर्षानंतर भारतामधला एक महान वैज्ञानिक, सायंटिस्ट, गणित तज्ञ आपण त्याला म्हणूया, त्याने एका अंकाचा शोध लावला. तो होता 0. मग 0ची निर्मिती झाल्यानंतर गणित अजून सोपं झालं, अजून वेगवेगळ्या संख्या तयार करायला मदत झाली. आता तुम्हाला प्रश्न आहे की या 0चा शोध कोणी लावला? तो एक भारतीय तज्ञ व्यक्ती होता. त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आणि मला ग्रुपमध्ये मेसेज करायचा आहे की 0चा शोध कोणत्या भारतीय वैज्ञानिकाने लावला. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे अंक मिळाले. आणखीन एक सगळ्यात मोठी भारताची जगाला मिळालेली देणगी म्हणजे 0. 0चा शोध लागला म्हणजे खूप मोठा शोध होता हा. आणि ह्याच्यानंतर आपल्याला अंक मिळाले. ज्यावेळेस 10 वस्तू वेगवेगळ्या एका ठिकाणी आपण ठेवतो, त्या 10 वस्तूच्या गटाला आम्ही गणितामध्ये नाव दिलं 10 किंवा इंग्लिशमध्ये याला म्हणतात 10. 10 नंतर तेच अंक पुन्हा वापरले. जे 1 ते 9 होते तेच अंक पुन्हा वापरून मग 11, 12, 11, 12, 13 असे 100 पर्यंत, 1000 पर्यंत हळूहळू मोठ्यात मोठी संख्या पण तयार करता येऊ शकते. एवढ्या संख्यांचा आपण शोध लावलेला आहे. तेच अंक पुन्हा पुन्हा वापरायचे, म्हणून याला म्हणतात संख्या चिन्ह. नंतर याला नाव दिले गेलं अंक. अंकापासून तयार झाल्या संख्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल अंक कसे तयार झाले असतील, संख्यांचा शोध कसा लागला. आता अंक आणि संख्येची गरज काय, असा एक प्रश्न होता त्याच्यामध्ये. ते गरज असल्याशिवाय आपण करत नाही कुठलीही गोष्ट. माणसाचा असा आहे, माणूस एक स्वार्थी प्राणी आहे. जोपर्यंत त्याला एखाद्या वस्तूची गरज वाटत नाही तोपर्यंत ती गोष्ट करत नाही. किंवा जेवढे जगामध्ये शोध लागले असतील, मोबाईल असेल, टीव्ही असेल, वाहन असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे गरज आहे, नीड आहे. तर आपल्याला आज डेली लाईफमध्ये विचार करा, जर अंक नसतील तर किती प्रॉब्लेम होईल. शाळेला जायचं आहे, तुम्हाला घड्याळ बघावं लागतं, घड्याळामध्ये वेळ आहे. टीव्ही बघताय, टीव्हीला जे प्रोग्राम येतात त्यांचा एक टायमिंग ठरलेला असतो, त्या टायमिंगवरती तो प्रोग्राम येतो. तुम्हाला पैसे घ्यायचे असतील, बँकेचे व्यवहार असतील, पोस्टाचे व्यवहार असतील, किंवा घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत, खरेदी करायचे, विक्री करायचे, बाजारपेठ आहे, सगळीकडेच इवन दवाखाना असेल, संख्याशिवाय कुठलीही क्रिया होत नाही. म्हणून आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये संख्याला खूप जास्त महत्व आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपण जे मोबाईल, कॉम्प्युटर वापरतोय ते पण ह्या नंबरवरतीच चालतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला फोन लावायचा आहे तर बाळांनो आपल्याला 10 अंकी नंबर डायल करावा लागतो. तर नंबरच नसेल तर व्यक्तीला कॉल करता येत नाही. त्यासाठी गणित हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. ही झाली गणिताची ओळख. आता पुढच्या तासामध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत. तुम्हाला त्या टॉपिकचं नाव सांगतो की पुढच्या तासामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये असणार आहे संख्यांचे प्रकार. संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते कोणते आहेत, कसे आहेत ते डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता इथेपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.